मला एक हेच वाटतं की आज ज्यावेळेस तिथं लोकप्रतिनिधी असतात ते त्यांची कामं व्यवस्थितपणे हाताळतात, पण ज्यावेळेस तिथं प्रशासनाकडे जातं ना त्यावेळेस त्यांची पूर्ण मनमानी कारभार चालू असतो. तर वेळोवेळी आपण जाऊन तिथं आंदोलनं केलेली आहेत. आज जे लोकांना नागरिकांना त्रास होतोय ना त्याच्यावरती आज आपण जाऊन बोललेलो आहे. तर त्यांनी त्यांचं काम आहे ना जोपर्यंत आज निवडणुका परत लागत नाही त्यावेळेस व्यवस्थित केलं पाहिजे. आणि जे काही आज नागरिकांना ज्या काही आत्ता समस्या येत आहेत ना त्या एवढ्या यायला लागलेल्या आहेत ना की प्रशासनाचं मी म्हणन की त्यांचं अजिबातच त्याच्यावरती कंट्रोलही नाही आहे आणि लक्ष पण नाही आहे. आता गावात काही चुकीचं घडलं, चुकीच्या गोष्टी अशा काही घडल्यात की जो काही नगरपंचायतमध्ये 5 वर्ष कामं केली गेलीत तर तिथले जे कॉन्ट्रॅक्टर लोक होते, खरं तर आज कॉन्ट्रॅक्ट कुठल्याही कामाचे असतील, समजा आता रस्त्याचं काम देतोय तर त्या कॉन्ट्रॅक्टरचे जे आपण परीक्षण केलं पाहिजे की खरंच ह्याची ती कुवत आहे का काम करण्याचं. तो जो रस्ते करतोय तर ते जर का 3 आणि 4 आणि 6 महिन्यात परतच अख्खे खराब होत असतील तर त्याचा काय उपयोग आहे. तर त्याची पूर्णता पाणी केली पाहिजेत की खरंच याची कॅपॅसिटी आहे का, ह्याला तेवढा एक्सपिरियन्स आहे का. उगाचच ते कुणाच्या तरी वशिलेने कामं दिले जातात आणि मग काय होत्याचं नव्हतं परत होऊन जातात सगळं. पुढील पॉडकास्ट व्हिडिओसाठी आपल्या शब्दब्रह्म YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.